जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भंवरलाल भाऊ जैन उर्फ मोठे भाऊ यांच्या जयंतीनिमित्त 14 डिसेंबरपासून ते 14 जानेवारी 2025 पर्यंत जळगावच्या जैन हिल्सवर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून नवीन संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीत कसं पद्धतीने पीक लागवड करून जास्त उत्पन्न घेऊ शकता याची माहिती येणाऱ्या शेतकऱ्यांना दिली जात असून आज आपण हळद पिकाबद्दल माहिती जाणून घेऊया। या महोत्सवाच्या प्लॉटीत 30 प्रकारच्या हळद जाती लावलेली असून काही हळद जाती लवकर येतात तर काही उशिरा, म्हणजेच काही हळद जातीचा उत्पन्न 6 महिन्यात येत असतो तर काही 9 महिने लागत असल्याची माहिती डॉक्टर विकास बोरोले यांनी दिली। नमस्कार, मी डॉक्टर विकास बोरोले जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडमध्ये जवळपास 17 वर्षापासून काम करतो आहे। सध्या आपण जो प्लॉट बघतोय त्या प्लॉटमध्ये आपण 30 प्रकारच्या वेगवेगळ्या हळदीच्या जाती लावलेल्या आहेत। त्या जातींमध्ये प्रामुख्याने 2% TSS 2% कुरकुमीनपासून जवळपास 8% कुरकुमीन असलेल्या जाती वेगवेगळ्या जाती लावलेल्या आहेत। त्या जातींमध्ये काही लवकर येणाऱ्या जाती आहेत, काही उशिरा येणाऱ्या आहेत। लवकर येणाऱ्या म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आपण 6 महिन्यामध्येच त्या जातीचं उत्पन्न घेऊ शकतो, म्हणजे मे महिन्यात लावल्यानंतर किंवा जूनमध्ये लावल्यानंतर डिसेंबरमध्ये त्या जाती हार्वेस्ट होऊ शकतात। आणि बाकीच्या जाती आहेत त्या 9 महिन्याच्या आहेत, म्हणजे त्या आपण फेब्रुवारी मार्चमध्ये हार्वेस्ट करू शकतो। तर इथं आपला सांगण्याचा किंवा दाखवण्याचा मुख्य उद्देश हा आहे की जैन इरिगेशन या वर्षीपासून रोपं म्हणजे टिश्यू कल्चरपासून बनवलेली आणि सॉइललेस मीडियामध्ये ग्रो केलेली जी रोपं आहेत त्याच्यापासून कंद तयार करते आणि त्या कंदांपासून बनवलेली रोपं आपण शेतकऱ्यांना देतो। तर त्या रोपांचा आपण प्लॉटही बघतो इथं, त्याला जवळपास 6 ते 7 फुटवे येतात आणि खाली कंदाचा आकार जवळपास 1 ते 1.5 किलोच्या आसपास असतो। म्हणजे आपण जर 12,000 रोपं जर लावली तर 12,000 रोप गुणीला 1 किलो जरी म्हटलं तरी 12 टन कमीत कमी उत्पन्न आपल्याला आपण घेऊ शकतो। आम्ही राजगुरुनगर खेड पुणे डिस्ट्रिक्टमधून आम्ही आलेलो आहे। खेड तालुका डीलरच्या मार्फत आम्ही इथला जळगावचा जैन सगळा परिसर बघायसाठी आलेलो आहे। पारंपरिक शेती आम्ही करीत होतो, पण आमच्या डीलरच्या मार्फत आम्हाला इथं ट्रिप काढल्याबद्दल आम्हाला थोडी माहिती चांगली मिळाली। आम्ही 15-20 वर्षापासून पारंपरिक शेती करतो आहे। आता थोडा 15-20% आमच्यात जरा परिवर्तन झालेलं आहे। ते परिवर्तन आम्ही आता आमच्याकडे कांदा, बटाटा, ज्वारी हे पीक होते, त्यामुळे आम्ही ठिबक किंवा संच आपलं स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर याची आम्ही माहिती घेऊन ते आमच्या शेतात आम्ही आता त्याचे पुढील भविष्यात ते आम्हाला करायचं आहे आणि चालू आहे, असं आमचं ध्येय आहे। बाकी दुसरं काही ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नवीन काय माहिती मिळाली? नवीन सगळं तंत्रज्ञानाची माहिती मिळाली। कसं कशाला वापरायचं, हे म्हणजे शेतीला अवजारं म्हणा, का शेतीला ठिबक म्हणा, का शेतीला कोणतं काय म्हणजे काय लागतं ते आम्हाला याची माहिती पडलेली आहे। बाकी कैलास अनंत कामटे, कोहिंडे बुद्रुक, राजगुरुनगर, खेड, पुणे। मी वाल्मिक एकनाथ पाटील, धानवड तालुका जिल्हा जळगाव येथून आम्ही 10 वर्षापासून शेती करतो आहे। तर येथे जैनमध्ये आल्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या पिकांबद्दल वेगवेगळं संशोधन माहिती मिळालेली आहे। जैन स्प्रिंकलचं, जैन ठिबक, जैनचं सगळ्या गोष्टी आम्हाला व्यवस्थित माहितीगिरी दिलेल्या आहे। माझं नाव हिरामन दशरथ कंद, राहणार मुक्काम पोस्ट कोहिंडे बुद्रुक, तालुका राजगुरुनगर, जिल्हा पुणे या ठिकाणाहून आम्ही जैन इरिगेशन या म्हणजे जळगाव या ठिकाणी थोडी शेतीविषयक माहिती घेण्यासाठी आलेलो आहे। पूर्वी आमच्याकडं एक विहिरीवरनं साधं मोटार किंवा इंजिनद्वारे आम्ही पाणी भरायचं आणि ते पाणी जास्त वेस्टेज व्हायचं आणि त्याच्यामध्ये आम्हाला माणूसबळ जास्त लागायचं। आणि आता हे सगळं पाहिल्यानंतर जरा थोडंसं त्याच्यामध्ये आमच्याकडे बदल होत चाललेला आहे। आणि परंतु इथं आल्यानंतर अजूनही जास्त असा बदल जाणवतो की आपल्याला कमी माणूसबळामध्ये इथल्या मशिनरीच्या दृष्टिकोनातून शेती करू शकतो आपण आणि चांगल्या प्रकारे शेती उत्तम होऊ शकते ती।